नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील एका खऱ्या निकालावर नजर टाकणार आहोत. एक असा निकाल जो एका गुंतागुंतीच्या कौटुंबिक मालमत्ता वादाला सोडवतो. ही गोष्ट आहे एका आजोबांच्या मृत्यूपत्राची. एका कागदामुळे अख्खं कुटुंब न्यायालयात कसं उभं ठाकलं ते पाहूया. विचार करा, फक्त एक कागद, एक मृत्यूपत्र, आणि त्यामुळे कुटुंबात एवढा मोठा वाद कसा काय होऊ शकतो? प्रश्न खूप साधा वाटतो, नाही का? पण हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रकरणाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. बरं, तर सगळ्यात आधी आपण फॅक्ट्स बघूया. म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे? तर वाद आहे कोळंबे गावातल्या गट नंबर 110 मधल्या 2.86 हेक्टर जमिनीचा. झालं असं की आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे जमिनीच्या रेकॉर्डमध्ये एक नोंद झाली, फेरफार नोंद नंबर 2042, आणि वादाची ठिंगी पडली ती नेमकी याच नोंदीवर घेतलेल्या आक्षेपामुळे. आणि ह्या सगळ्या कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी कोण आहेत? तर दोन नातू, आकाश बाणवस्कर आणि मनीष कोळी. दोघेही आजोबा शहादू कोळींच्या जमिनीवर आपला हक्क सांगतायत. पण दोघांचे दावे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. म्हणजे ही लढाई फक्त जमिनीची नाही, तर हक्काची आहे. चला तर मग आधी आपण पहिली बाजू समजून घेऊया. वादी म्हणजे आकाश बाणवस्कर यांनी हे मृत्यूपत्र आणि त्यावर झालेली नोंद का नाकारली, त्यांचे नेमके म्हणणे काय होते बघूया. आकाशचे मुद्दे एकदम सरळ आणि स्पष्ट होते. त्यांचं पहिलं म्हणणं होतं की ही जमीन वडिलोपार्जित आहे, म्हणजे त्यावर माझाही कायदेशीर हक्क आहे. दुसरं की आजोबांची मानसिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळे हे मृत्यूपत्रच बनावट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जोपर्यंत दिवाणी न्यायालय यावर काही निर्णय देत नाही तोपर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी या वादग्रस्त मृत्यूपत्राच्या आधारावर काहीही करू नये. आपली बाजू आणखी भक्कम करण्यासाठी आकाशच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा दाखला दिला. त्यांच्यानुसार जेव्हा मृत्यूपत्रावरून मालकी हक्काचा वाद निर्माण होतो तेव्हा तो वाद सोडवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे, महसूल अधिकाऱ्यांना नाही. हा त्यांच्या युक्तिवादातला एक खूप मोठा कायदेशीर आधार होता. बरं, ही झाली आकाशची बाजू. आता आपण दुसऱ्या बाजूकडे वळूया. प्रतिवादी म्हणजे मनीष कोळी यांनी या सगळ्या आरोपांना काय उत्तर दिलं, त्यांची बाजू काय होती आणि त्यांनी आकाशचे मुद्दे कसे खोडून काढले? या संपूर्ण प्रकरणाचं मूळ आहे ना, ते फक्त 2 शब्दांमध्ये दडलंय: वडिलोपार्जित की स्वसंपादित. आकाश म्हणत होता जमीन वडिलोपार्जित आहे, तर मनीषचं म्हणणं होतं की ती आजोबांची स्वसंपादित मालमत्ता आहे. आता हा फरक खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे. का? कारण कायद्यानुसार स्वसंपादित मालमत्ता मालक कोणालाही देऊ शकतो, पण वडिलोपार्जित मालमत्तेवर वारसांचा हक्क असतो. इथेच मनीषने एक जबरदस्त पुरावा समोर ठेवला, तो म्हणजे मालकी हक्काची संपूर्ण साखळीच. त्यांनी कागदपत्रांनिशी दाखवून दिलं की आजोबा शाधू यांना ही जमीन वारसा हक्काने मिळालेलीच नाहीये, तर 1980 मध्ये त्यांच्या वडिलांकडून म्हणजे पंजोबांकडून एका मृत्यूपत्राद्वारे मिळाली होती. आणि इथे सगळा खेळ बदलला, कारण कायद्यानुसार मृत्यूपत्राने मिळालेली मालमत्ता ही स्वसंपादित मानली जाते. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आजोबा शाधू यांना ती मालमत्ता कोणालाही देण्याचा पूर्ण अधिकार होता, आणि त्यांनी तोच अधिकार वापरून 2015 साली ती मनीषला दिली. मनीषचा युक्तिवाद एकदम क्लिअर होता. एक, मृत्यूपत्र बनावट नाही, ते कायदेशीररित्या रजिस्टर्ड आहे. आणि 2, जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही मालमत्ता आजोबांची स्वसंपादित होती, त्यामुळे ती कोणाला द्यायची हा पूर्णपणे त्यांचा अधिकार होता. तर आता आपल्यासमोर 2 बाजू आहेत, 2 पूर्णपणे वेगळ्या कहाण्या. एकीकडे आकाश म्हणतोय जमीन वडिलोपार्जित, मृत्यूपत्र खोटं. दुसरीकडे मनीष म्हणतोय जमीन स्वसंपादित, मृत्यूपत्र कायदेशीर. मग आता प्रश्न हा आहे की कायदा कोणाचं म्हणणं ऐकणार? चला तर मग आता येऊया या प्रकरणाच्या निकालाकडे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आणि सगळे पुरावे तपासल्यानंतर नायब तहसीलदारांनी काय निर्णय दिला आणि त्या निर्णयामागे काय कारणं होती? निकाल एकदम स्पष्ट होता. वादी म्हणजे आकाश बाणवस्कर यांचा आक्षेप पूर्णपणे फेटाळण्यात आला आणि आजोबांच्या मृत्यूपत्रानुसार मनीष कोळींच्या नावे जी फेरफार नोंद क्रमांक 2042 झाली होती ती मंजूर करण्यात आली. पण हा निर्णय का दिला गेला? चला याची मुख्य कारणं समजून घेऊया. नंबर 1, पुराव्यानिशी हे सिद्ध झालं की जमीन ही स्वसंपादित होती, वडिलोपार्जित नाही. नंबर 2, जे मृत्यूपत्र होतं ते कायदेशीररित्या रजिस्टर्ड होतं आणि त्याच्यासोबत आजोबांची मानसिक स्थिती ठीक असल्याचं मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा जोडलेलं होतं. नंबर 3, मृत्यूपत्रावर आजोबांसोबत 2 साक्षीदारांच्याही सह्या होत्या, म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली होती.
आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, दिवाणी न्यायालयाकडून कोणताही स्थगिती आदेश नव्हता. त्यामुळे एका वैध आणि नोंदणीकृत कागदपत्रावर कारवाई करणं हे महसूल अधिकाऱ्यांचं कर्तव्यच होतं. प्रत्येक कायदेशीर केस आपल्याला काहीतरी शिकून जाते. मग या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला काय बोध मिळतो? याचा मोठा अर्थ काय? यातून कायद्याचे कोणते महत्त्वाचे सिद्धांत आपल्यासमोर येतात? ह्या केसमधून 4 मुख्य गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली, एक रजिस्टर्ड मृत्यूपत्र हे खूप शक्तिशाली कायदेशीर डॉक्युमेंट असतं. दुसरी, वडिलोपार्जित आणि स्वसंपादित मालमत्तेतला फरक नीट समजून घेणं प्रचंड गरजेचं आहे. तिसरी, तुमच्या स्वसंपादित मालमत्तेवर तुमचा पूर्ण हक्क असतो, ती तुम्ही कोणालाही देऊ शकता. आणि चौथी, जर तुम्ही एखाद्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटला चॅलेंज करत असाल तर ते खोटं आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावरच असते. आणि शेवटी एक प्रश्न, जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कोळंबे गावातल्या या एका कुटुंबाच्या वादातून आपल्याला खूप मोठा धडा मिळालाय. तर या निमित्ताने आपण आपल्या स्वतःच्या मालमत्तेची कागदपत्र किती स्पष्ट आणि कायदेशीररित्या व्यवस्थित आहेत याचा विचार करायला हवा, नाही का?